आपला आवाज कोकण 24 तास। जमिनीच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार डिसेंबरच्या अधिवेशनात आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार असा नवीन लँड टायटलिंग कायदा आणणार आहे। तसेच कुळ, वहिवाटदार आणि देवस्थानाचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी देवस्थान जमीन इनाम कायदा लवकरच आणला जाईल, अशी मोठी घोषणा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरीत केली आहे। याकरता आधी मोजणी केल्याशिवाय कोणतंही रजिस्ट्रेशन होणार नाही। 15 दिवसात मोजणी करायची, त्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं। या राज्यामध्ये आधी मोजणी, मग नोंदणी, नंतरच नोटेशन हा कायदा आम्ही आणतोय। नोंदणी झाल्याशिवाय मात्र आता रजिस्ट्रेशन करता येणार नाही, कारण स्पॉटवर काय परिस्थिती आहे ती नोंदणीमध्ये येत नाही, त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठे विवाद तयार होतात। आणि दुसरं, या राज्याला स्तर्य देण्याकरता या राज्यामध्ये प्रसादजी लँड टायटलिंग कायदा आपण आणतोय, जेणेकरून जनतेची मालमत्ता निश्चित करून देणे, यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड निरस्त होतील। फक्त आत्ता जमिनीचा मालक कोण आहे, त्या मालकाचं नाव असेल CTS वर, त्या मालकाचा फोटो असेल, जमीन मालकाचा QR कोड असेल, ज्यातनं लोकेशन माहीत होईल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर त्याची रेडी रेकनर व्हॅल्यू असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर भूमी अभिलेखचा नकाशा असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर नगरपालिकेने दिलेला बांधकामाचा नकाशा असेल, एकाच प्रॉपर्टी कार्डवर पासपोर्ट सारख्या सर्व एंट्री असतील। आणि असं प्रॉपर्टी कार्ड या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला लँड टायटलिंग कायदा आणून आम्ही देण्याचा विचार करतो आहे आणि एक मोठा निर्णय महाराष्ट्र आम्ही करतो आहे। मी एवढंच सांगेन, छत्रपती शिवाजी महाराजांची जी भूमिका होती, लोकाभिमुख, पारदर्शी, गतिमान प्रशासन, ती भूमिका आपल्या सरकारने स्वीकारलेली आहे। आमचे देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, माननीय सुनेत्रा पवारजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या महायुती सरकारने जे जे वचन विधानसभेच्या निवडणुकीत दिले ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे। रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। शिबिरासाठी उद्योग मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रमोद जठार, आमदार विक्रांत पाटील, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सतीश मोरे आदी उपस्थित होते। महसूल विभागाची भूमिका स्पष्ट करताना महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले, सरकारने समाजातील शेवटच्या घटकांसाठी काम केले पाहिजे। लोकांनी सरकारी कार्यालयात जाण्याऐवजी कार्यालय लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत, हीच शासनाची अपेक्षा आहे। महसूल विभाग हा सर्वसामान्यांच्या आयुष्याशी जोडलेला असून सर्वांना न्याय देण्याचे काम या विभागामार्फत केले जाते। रत्नागिरी जिल्ह्यात महसूल अभियानाअंतर्गत 2.5 लाख लोकांना विविध प्रकारचे दाखले मिळवून दिल्याचं त्यांनी सांगितले आहे। आणि आमचं महसूल खातं जे खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करण्याचा विचार केलेला आहे, तो विचार आम्ही पुढे करणार आहोत। पुढच्या 5 वर्षामध्ये या खात्याच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण करणे ही भूमिका आमची आहे। आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे प्रचंड मजबूतीने या महाराष्ट्राला पुढे नेत आहे। कोस्टल रोड पासून या रत्नागिरी जिल्ह्याला उद्याच्या काळामध्ये प्रचंड मजबूत देण्याचं काम आमचं सरकार करत आहे। आमचे उदय सामंतजी असतील, व्यासपीठावरचे सर्व आमदार असतील, त्यांना माझी विनंती आहे, मान्य उदय सामंतजींनी 4-5 बाबी, उदय सामंतजींनी ज्या 4 महत्वाच्या बाबी, ज्या शासकीय कार्यालयाचं फर्निचर असेल, शासकीय कार्यालयाचे बांधकाम असतील, या ठिकाणी ते सर्व बांधकाम पूर्ण करणे, याकरताही सुद्धा जो निधी लागेल तो निधी देईल। आणि 4ही जे विषय मान्य उदयजी आपण सांगितले ते विषय मंजूर करूनच मी रत्नागिरीमधून जाईल, त्याशिवाय रत्नागिरीमधून जाणार नाही, काळजी करायची गरज नाही आहे। आणि या ठिकाणी किरण सामंतजी आपण सांगितलं, देवस्थान इनाम जमिनीचा कायदा राज्य सरकार आणत आहे। येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये देवस्थानाचे हक्क काय असेल, कुळाचे हक्क काय असेल, वहिवाटदाराचे हक्क काय असेल, देवस्थान इनाम जमिनीच्या 5.5 लाख हेक्टर जमिनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यवहार झालेला आहे, कुळ काय आहे, वहिवाट काय आहे, मंदिर, या ठिकाणी अनेक गावठाण असे आहेत रत्नागिरी सिंधूरमध्ये त्या देवस्थानच्या जागेवर दाखवलेल्या आहेत। गावठाणा देवस्थानच्या जागेवर असल्यामुळं
त्या ठिकाणी त्यांचे हक्क प्रस्थापित होत नाही. त्यामुळे एक सविस्तर कायदा किरण सामंत जे आपल्या डिसेंबरच्या अधिवेशनात येत आहे, 15 लोकांची समिती यावर काम करत आहे. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.